प्रकाश कधी परावर्तित होतो पहा, जरा हे थोडं वेगळं आहे मित्रांनो. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे प्रकाश एका पृष्ठभागावर आदळून परत त्याच दिशेने परत जातो. समजा सूर्याची किरणं ती आरशावर पडली तर ती परत तुमच्याचकडे परावर्तित होत असतात. हे खूप सोपं आहे मित्रांनो. जर पृष्ठभाग सपाट असेल तर प्रकाश आहे त्याच दिशेत परावर्तित होतो, पण जर हाच पृष्ठभाग अरुंद असेल, वक्र असेल तर तो प्रकाश वेगवेगळ्या दिशांनी परावर्तित होत असतो. तुम्ही आरशात पाहिलंय ना, तेच एक प्रकाशाच्या परावर्तनाचं उदाहरण आहे. अगदी आकाशातील सूर्य आणि चंद्र आणि पाणी यांच्यावरती पडणारा प्रकाश हे देखील परावर्तित होतो. हे परावर्तनाचं उदाहरण आहे. निसर्गात परावर्तन दिसून येतं. उदाहरणार्थ तलावात किंवा समुद्रात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. हे निसर्गातील कलेचे एक सुंदर उदाहरण आहे. आपण दैनंदिन जीवनात देखील परावर्तनाचा वापर करतो. जसं की आपण आरशामध्ये बघतो, जल परावर्तनाचा उपयोग करतो. अगदी आपण जे फोटो घेतो किंवा व्हिडिओग्राफी करतो, व्हिडिओ काढतो, याच्यामध्ये देखील प्रकाशाच्या परावर्तनाचा वापर केला जातो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व अधिक माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.